आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचा हप्ता जमा, मार्चचा हप्ता अर्थसंकल्प मांडल्यानंतर मिळणार, तर 2100 रुपये देण्यावर नियोजन सुरू, उपमुख्यमंत्री शिंदेंची माहिती। मुंबई गोवा महामार्गात कोट्यावधींचा डांबर घोटाळा झाल्याचा आरोप, याचिकेतील कंपनी मंत्री उदय सामंतांच्या वडिलांची असल्याची माहिती। पुढील सुनावणी 9 एप्रिलला होणार। पुण्यातील सोमेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यवहार प्रकरणी लेखापरीक्षण, संस्थेला 15 मार्चपर्यंत अफरातफर शोधण्याची मुदत, संबंधितांवर गुन्हे दाखल होणार। विजय वडेट्टीवारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नोटीस, निवडणुकीसाठी दाखल शपथपत्रावर आक्षेप, नारायण जांभुळेंकडून वडेट्टीवारांविरोधात याचिका। 12 मार्चच्या मुंबईतील शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चाला स्वाभिमानीचा पाठिंबा, काही शेतकऱ्यांचं मात्र महामार्गाला समर्थन, तर महामार्गाला माझा व्यक्तिगत विरोध नाही, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। हे बघा, मी विरोध व्यक्तिगत माझा विरोध नाही, रद्द करण्यामध्ये पुढाकार घेतला। आज जर त्याच लोकांना तो रस्ता पाहिजे असेल, चांगला मोबदला मिळणार असेल तर ते म्हणत असतील, तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सांगावं बाबा आता काय करावं। बुलढाणा जिल्ह्यात 152 ग्रामपंचायत सदस्य अपात्र, वाढीव मुदतीतही जात प्रमाणपत्र सादर न केल्याने ग्रामपंचायत सदस्य अपात्र घोषित, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई। महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा महिलांशी संवाद, लक्षपती दीदी योजनेच्या लाभार्थ्यांची मोदींची बातचीत। मध्य प्रदेशातील बुरहानपूरमध्ये औरंगजेबाचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांचं खोदकाम, छावा चित्रपट पाहिल्यानंतर असिरगड किल्ल्यावर मुघलकालीन संपत्ती पुरून ठेवल्याची अफवा।